उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ बनवून ठेवले की पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसेल तर याची भाजी अत्यंत चविष्ट असे बनते. तर इथे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ, मटकीची डाळ आणि साधी उडीद डाळ पण घ्यायची आहे. या पद्धतीने ही मटकीची डाळ दिसते. ही वाण्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल. तर आता आपण इथे या सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत घालायच्या आहेत किंवा तुम्ही ह्या डाळी सुक्याच धुवून चक्कीवरती दळून आणल्या तरी सुद्धा चालतील. पण आपण हे मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत. यामध्ये चणा डाळ आपण 2 वाटी घेतलेली आहे आणि बाकी सर्व डाळी मटकीची डाळ 1 वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. यामध्ये एकदम कमी म्हणजे उडीद डाळ वापरलेली आहे. यामुळे काय होतं, या वड्यांना एक खमंगपणा येतो आणि सर्व डाळीसुद्धा आपल्या पोटामध्ये जातात. आता हे आपण यामधलं हे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि ही सफेद पाणी येईपर्यंत आपल्याला ही स्वच्छ डाळी धुवून ठेवायचे आहेत. रात्रभरी नाही जमलं तरी 7 ते 8 तास ह्या डाळी आपल्याला भिजवायच्या आहेत. या पद्धतीने सर्व डाळीमधलं जे आंबट पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण डाळी सुक्या करायच्या आहेत. यामध्ये पाणी पूर्ण निथळून जाण्यासाठी ह्या गाळणीला होल आहेत. तर आता आपण मसाला करूया. इथे लसूण भरपूर घ्यायचा आहे, जिरे घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता, पण मी इथे ते टाकणार नाही. तर हे पाणी पूर्ण नितळलेलं आहे आणि डाळ आपली पूर्ण सुकी झालेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे असं या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. त्यानंतर जे आपण लसूण, जिरे, कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटले होते ते टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ. आता याचा असा गोळा करायचा आहे. या ताटाला तेल लावायचं आहे आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे आपल्याला असे सोडून घ्यायचे आहेत. पाटावरती प्लास्टिक हातरून तुम्ही या पद्धतीने हे फॅनखाली रात्रभर ठेवले आणि 4 दिवस उन्हामध्ये सुकवायचे, म्हणजे हे चांगले सुकले जातात. कडक वाळल्यानंतर एका काचेच्या सुक्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये आपल्याला हे चांगले भरून ठेवायचे आहेत, जेणेकरून ह्याला हवा लागणार नाही आणि खराब होणार नाही. पावसाळ्यात हवे तेव्हा तुम्ही याची बनवून भाजी खाऊ शकता किंवा यात तिखट मीठ टाकून असं मुलांना स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे भाजून खायला दिले तर अत्यंत स्वादिष्ट लागतात. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.